सोनवणे साहेब चेंडू फेका इकडे. सोनवणे साहेब चेंडू फेका इकडे. चेंडू फेका इकडे. एक मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकाची मॅच मैदानावरती चालू होईल. SRR जेजूर या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये वासुकीबाई जेजुरी, दोन्ही जेजुरी संघ एकमेकांच्या समोर असेल. तर या सामन्यामध्ये काय होईल, कोणता संघ खरं तर आपण पाहता आपला कर्तव्यद्वारेचा झेंडा रोवेल, या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया सन्माननीय अमर यादव सर. थँक्यू. बंटी गाडे सर, एक्स्ट्रा खेळाडू अजूनपर्यंत आलेला नाहीये, ही सूचना तुम्हाला. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा खेळाडू अजूनपर्यंत आलेला नाही, अन्यथा पेनल्टी असेल. आपण गणपती बाप्पाची आराधना करत असतो. अर्थात या मॅचचा आपण प्रारंभ करण्यापूर्वी इथे पुरंदर प्रीमियर लीग मध्ये गणपती बाप्पाच्या आराधनेनं नव्यात मॅचकडे आताचा टायमिंग आहे 12:17. आपण 12:18 करतोय, अर्थात 1 मिनिट पुढे. येस, 12:18 काउंट करतोय. स्क्रीनला टायमिंग लावा, स्क्रीनला टायमिंग लावा. 40 मिनिटाचा टायमिंग लावा. पहिला चेंडू पण बघितला, पहिला बॉल वाईड येतोय सुधीर साबळेच्या विरोधात बंटी घाटे. खरं तर बघायला गेलं तर नक्कीच बघणाऱ्यांना ही मॅच जेजुरी वर्सेस जेजुरी बघायला मिळेल, पण निश्चितपणे जेजुरीकरांना ही मॅच कशी माहिती आहे का? जेजुरीकरांना भारत वर्सेस पाकिस्तान सारखी मॅच आहे. एक खास पर्वणी पुरंदरकरांसाठी जेजुरी वर्सेस जेजुरी. एका बाजूला आपण बघतोय बंटी घाटे यांच्या बॅटमधून हा शॉट जबरदस्त पूल केला यावेळेला आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकार. रिप्ले मध्ये मोमेंट आपण बघतोय सुधीर साबळेच्या विरोधात गोलंदाज होता आणि इथे या दरम्यान फलंदाज वा शॉट गुडलेन स्पॉट वरती पडलेला चेंडू आपण बघितला, पूल केला आणि चौकारानं धावफलक जातो पुढे. धावफलकावरती धावेचा श्री गणेशा. 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अर्थात धावफलकावरती आपण बघतो विराट कोहलीचा जन्म दिनांक धावफलकाला आणि 2 धावफलक पुढे धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. SRR च्या विरोधात हल्ला अप्रतिम आणि SRR या संघाचे संघमालक आहेत सन्माननीय रुशान शेठ भोसले यांच्या मालकीचा संघ आपण बघतोय गोलंदाजी करतो आहे आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्व बंटी शेठ घाटे यांच्या मालकीचा संघ अर्थात वासुकी बॉईज जेजुरी. एक जबरदस्त मॅच आपण बघतोय आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी या मॅच मध्ये बघायला मिळते. ओहो, स्लोअर बॉल, खूप खास डिलिव्हरी होती ही, पण क्षेत्ररक्षक दूर असल्यामुळे दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय पण इथे नकार आलाय.
सुधीर साबळेकडे असे काही मॅजिकल बॉल आहेत मित्रांनो की हे मॅजिकल बॉल टाकून तो सामन्याला पुन्हा एकदा एक वेगळी दिशा देऊ शकतो आणि निश्चितपणे सुधीर साबळेचं एक मोठं वर्चस्व आहे ॲज अ तालुक्यामधील एक चांगले जर टॉप 10 बॉलर काढले तर सुधीर साबळेचा देखील त्याच्यामध्ये खूप चांगला क्रमांक येईल आणि जर बघायला गेलं आपल्या बॉलिंग ऑर्डर टॉप 10 बॉलर जर काढले याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला त्याच्यानंतर सागर शिंदे, स्वप्नील साबळे, कुणाल कापरे, गणेश शेंडकर, त्यानंतर दत्तात्रय शेंडकर हे असे काही बॉलर आहेत की मित्रांनो खूप चांगले बॉलर आहेत. जेजुरीमध्ये तुम्ही जाल तर तिकडे कमलेश दादा राऊत चांगला बॉलर आहे. त्यानंतर दालेवाडीमध्ये जाल तुम्ही स्वप्नील साबळे बघायला तुम्हाला चांगला मिळेल. पिसर्वेमध्ये तुम्ही जाल तर गणेशम कोलते एक चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर तुम्ही अगदी वरच्या भागामध्ये जर गेला तुम्ही तर तिकडे आपल्याला अक्षय अर्थात पिंटू कटके एक चांगला बॉलर आहे. त्यानंतर अमोल फडतरे चांगले बॉलर आहेत चांगले बॉलर. आणि या दरम्यान इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण ऑन द बॉल जेल टिपला आणि शेवटी टिपलाय. अर्थात पहिला धक्का बंटी घाटे यांचा खेळ संपलाय. अर्थात इथे SRR या संघाला पहिले यशस्वी मिळते तर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन संघाला पहिला धक्का. आशिष कदमनं आपण बघितलं हा झेल टिपला सोडला पण टिपला फुल स्टॉप. आणि ही मुवमेंट महत्वाची होती कारण की कुठे ना कुठे बॉल सुटल्यानंतर कुठे ना कुठे सुटकेचा निश्वास टाकला होता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या संघानं. पण दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर निश्चितपणे SRR या संघाला इथे हायचं वाटलं. अर्थात इथे जास्त चूक ही मोठी ठरली दिली नाही. धावपलकाकडे जाऊया. धावपलकावरती पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत खर्च केला सुधीर साबळेनं अर्थात SRR या संघानं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या विरोधात आतापर्यंत 13 धावा. पहिलं षटक संपलं 13 धावा. श्रीधर संघाचा चॉईस प्लेअर श्रीधर यादव गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय आणि त्याच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जेजुरी संघाचे अर्थात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन संघाचे दोनही चॉईस प्लेअरच्या विरोधात चॉईस प्लेअर बेस्ट वर्सेस बेस्टचा तडाखा आता बघायचे. तर बिग मॅच बिग फाईट आणि या बिग फाईट मध्ये जिंकणार कोण बघा. चॉईस प्लेअर एखाद्या संघमालकाच्या आवडीचे प्लेअर होणं त्यासाठी मात्र मित्रांनो कष्ट करावे लागतात आणि केवळ टॅलेंट असून उपयोग नाही. एखाद्या संघ मालकांच्या नजरेमध्ये येण्यासाठी केवळ टॅलेंट असून उपयोग नाही तर त्या टॅलेंटमध्ये कन्सिस्टन्सी असावी लागते आणि कन्सिस्टन्सी तुमच्याकडे पाहिजे असेल फॉर्ममध्ये तर मी म्हणेल की प्रॅक्टिस कंटिन्युअसली पाहिजे. आणि प्रॅक्टिस जर कंटिन्युअसली असेल तर तुम्हाला नक्कीच संघ मालकांच्या नजरेमध्ये तुम्ही येऊ शकता. पुरंदर प्रीमियर लीग आपण बघतोय आणि या स्पर्धेचे मुख्य संयोजक सन्माननीय अनिकेतजी जगताप, सन्माननीय प्रवीणजी सनस आणि त्यांच्या मित्रमंडळींनी आपण बघतो या सुंदर स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपण बघतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये एक विकेट मात्र आलेली आहे सुधीर साबळेला. मी म्हटलं की बघा आर्य चाणक्यनीच्या ग्रंथामध्ये असं सांगतात जर तुम्हाला शत्रूला हरवायचंय तर एकमेकांचे वीक पॉईंट माहिती असले पाहिजे. श्रीधर यादवच्या गोलंदाजीची बंटी घाटे यांना माहिती होती, त्यांनी चांगली फटकेबाजी केली. पण श्रीधर आणि सुधीर साबळे यांना बंटी घाटे यांचा वीक पॉईंट माहिती होता, त्यांनी विकेटही मिळवली. जर तरच क्रिकेट हो या दरम्यान बॅट लवकर फिरली, बॉल उशिरा चेंडू बॅटवरती आला, अंगभेदक मारा. या दरम्यान इथे पहिल्या चेंडूवरती लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव येते. लेग बाईज म्हणजे नक्की काय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23च्या माध्यमातून पंचांनी धावा कळवल्या. पण आता या धावेला चोरटी धाव म्हणण्याची प्रथा आहे. बऱ्याच वर्षापासून आपण चोरटी धाव म्हणत आलेलो आहोत. पण मुळात ही धाव चोरटी आहे का? माझ्या परिभाषेत मी नेहमी सांगतो की या धावा चोरट्या नाहीयेत, या धावा कलेच्या धावा आहेत. कारण की शत्रू संघाची नजर ओळखून त्यावरती धावांची संधी निर्माण करणं ही एक क्रिकेटमधली कला आहे आणि ही कलेची धाव आहे. राहुल राठोड, रावडी राठोड मैदानाच्या आतमध्ये, समोर श्रीधर यादव. पहिला चेंडू आपण बघतोय, क्विक ऍक्शन बघायला मिळाली, स्क्वेअर कट केला आणि इथे दरम्यान सुंदर फटका, चौकार. या स्पर्धेचे आयोजक आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य मिळालं ते सन्माननीय दीपक दादा जगताप यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. या दरम्यान पुढे एकदा अप्पर कट बघायला मिळतोय, कव्हरमध्ये जागा बनवली, टप्पा पडल्यानंतर चेंडू होतोय सीमारेषा पार फवार आणि इथे दरम्यान आपण म्हणतोय पॉइंट कव्हर, सीमारेषा भेटली. राहुल राठोडची ही रावडी कामगिरी, येतोय दर्जेदार चौकार.
चौकारां धावफलक पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 13चा प्रवास या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या आणि अर्थात धावफलक पुढे गेलाय 22 धावा. सिंगल, चौकार, चौकार अशा प्रकारे या षटकात समीकरण आलेलं आहे. श्रीधर यादव देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे निश्चितपणे आज त्याच्या कामगिरीकडे देखील तेवढंच लक्ष लागलेलं आहे. ओहो, या दरम्यान इथे आपण तो डिफेन्स केलाय, डिफेन्स केलाय बघा ज्या वेळेला आणि ही लेग बायची धाव पंचांनी कळवली ऍक्च्युली. बघा ज्यावेळेस पहिल्या चेंडू जर आपण बघितले, पहिले यापूर्वीचे 2 चेंडू बघितले तर थोडंसं ऑफसाईड पिचिंगचे चेंडू होते आणि ऑफसाईड पिचिंगचे चेंडू आपण बघितले राहुल राठोडने महागडे बनवले. राहुल राठोडला माहिती होतं की हा आता श्रीधर यादव त्याचा मॅजिकल बॉल खास टाकणार आहे आणि कदाचित माझ्या या चेंडूवरती विकेट जाऊ शकते. जेव्हा या गोष्टी खेळाडूला कळतात, कधी त्यामुळेच हे कळलं पाहिजे. राहुलची एक संयमी खेळ बघायला मिळाली, पण या दरम्यान इथे आपण बघतोय विकेटची प्रतीक्षा थांबणार का. बॉल उंच आकाशात पकडला, पण अवघड बराचसा होता. ट्राय चांगला केलाय. आपण इथे अपयश नाही म्हणू शकत एखाद्या खेळाडूला, कारण की हे अपयश नसतं, तो एक सर्वोत्तम ट्राय असतो, सर्वोत्तम प्रयत्न असतो आणि प्रयत्न करणारे कधीच अयशस्वी नसतात. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर दीवार पर चढ़ती है 100 बार वो फिसलती है, फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या दरम्यान आपण तो इनसाइड आउट राहुल राठोडची राऊडी पॉवर बघायला मिळते. पुन्हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन एरियामध्ये. पुन्हा एक चौकार. 28 धावा धावफलकावरती, 28 ऑन द बोर्ड. श्रीधर यादव आता थोडासा अपयशी झालाय आणि किंबहुना SRR हा संघ देखील या षटकामध्ये अपयशी आहे. श्रीधर यादव आपण बघितलं थोडंसं अपयशी झालाय निश्चितपणे. या षटकामध्ये 15 धावा या षटकामध्ये आल्यात. म्हणजे एका बाजूला महालक्ष्मी यंगर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या संघानं पहिल्या 2 षटकामध्ये बाजी मारलेली आहे. त्यांनी भलेही 1 विकेट गमावलेली आहे. नवीन गोलंदाजची मार्कवरती आता बघायला मिळेल. विशाल कंसे आपण बघतोय गोलंदाजची मार्कवरती आहे. मॅन फ्रॉम चांबलीचा एक चांगला खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बाबू कंसेला आम्ही फक्त बॅटर म्हणून आम्ही बघितलेला आहे, पण अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजमध्ये देखील खूप चांगलं काम केलंय आणि एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून या संघामध्ये आज विशाल कंसेची जागा आहे. पण दुसरी अजून 29 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 6 षटके टाकायची आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय फिल्डिंग लाईन जर बघायला गेली तर पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. ओहो, पहिला चेंडू वेगवान आहे. हा चेंडू बघितल्यानंतर सहजासहजी विश्वास बसणार नाही, हा विशाल कंसेचा आहे. गोलंदाजीमध्ये एवढं मोठं कमबॅक किंवा पहिल्यांदाच या सीझनमध्ये गोलंदाजी करताना विशाल कंसेला आपण बघतो आणि एवढी कन्सिस्टन्सी आणि एवढा सुरेख मारा निश्चितपणे आज कमाल आहे. पण यावेळेला शॉट चांगला आहे लॉंग ऑन मध्ये खेळाडू आणि दरम्यान टिपला झेल विशाल कंसेला. इथे एक यश मिळतंय, परिणामी SRR या संघाला देखील इथे यश मिळतंय. आणि या दरम्यान इथे वासुकी बॉईज संघाला दुसरा धक्का. संघाचा चॉईस प्लेअर तेजस साबळेचा खेळ इथे संपलाय. स्वप्नील साबळेचा खेळ संपलाय.
पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितली पॉवर प्लेच्या गोलंदाजांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांमध्ये काही अंशी यशस्वी ठरला होता पहिला गोलंदाज होता सुधीर साबळे, पण त्याच्यानंतर श्रीधर यादव अपयशी ठरला, त्याने 15 खर्च केला. पण या षटकामध्ये निश्चितपणे धावाही कमी येत आहेत आणि विकेटही आलेली आहे. विशाल कनसेनं आतापर्यंत एक विशाल काही यश मिळवलेलं आहे आणि SRR या संघानं आता पुन्हा एकदा धावावरती मजबूत पकड आवळायला त्यांनी सुरुवात केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम दालेवाडी कपिल राठोड. यस चला चौकारांना धावपलक जातो. पुढे धावपलकाकडे जाऊयात आपण. या षटकामध्ये पहिली धाव अर्थात एक मोठा फटका आलाय. स्विचचा प्रयत्न, लास्ट जवाब चेंडू आपण बघतोय. ओहो दरम्यान पाठीमाग कव्हर होता. रिस्क घेणं गरजेचं होतं. रिस्क घेणं गरजेचं होतं कारण की ही रिस्क जर घेतली असती तुम्ही विकेट कदाचित येऊ शकली असती. रिस्क नसती घेतली तर निश्चितपणे आता पुढे काय होईल हे सांगता येणार. लेग बायची धाव आपण बघतोय पण विशाल कनसेचा एक मॅजिकल बॉल होता. पुलर लेनची एक सुंदर डिलिव्हरी होती आणि विशेषतः तुम्हाला कळलं पाहिजे की समोरचा बॅट या गोष्टी जमल्या की आपलं यश हे उत्तरोत्तर वाढवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्र चांगलं जमणं महत्वाचं आहे. राऊंड द विकेटला पण तो स्विचचा प्रयत्न केला. दरम्यान इथे पुन्हा चांगला चेंडू आहे. हा सुंदर बॉल आहे. एक सुंदर चेंडू आपण बघतोय. धावपलकाकडे जाऊयात आपण आता. धावपलकावरती आहेत 34 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत एक भेदक मारा केलेला आहे. कपिल राठोडला देखील आम्ही कित्येक वेळा बघितले मोठमोठे स्ट्रोक्स खेळत असताना. या दरम्यान फुललेंचा सुंदर चेंडू आपण बघतोय. पाठीमागून लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक. दरम्यान इथे एक म्हणता दुसरीही आली आणि ही अपयशामुळे मिसफिल्ड, मायक्रो मिसफिल्ड म्हणेल मी, आणि ही मायक्रो मिसफिल्ड कदाचित तुमच्या स्वप्नाला इथे तिलांजली देऊ शकते. धावपलकाकडे जाऊयात आपण आता. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. धावपलकावरती आहेत 36 धावा. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती 36 धावा आहेत. या षटकामध्ये मोठा कमबॅक, फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक विकेट सुद्धा आपण बघतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर अशा गोष्टी बघायला मिळत असतात. त्यामुळे निश्चितपणे आता पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा धावपलकावरती कन्सिस्टन्सी ठेवणं हे बॅटरसाठी एक मोठं आव्हान असतं. राहुल राठोड आणि कपिल राठोडसाठी एक मोठं आव्हान आहे. किंबहुना वासुकी बॉयज या संघासाठी हे मोठं आव्हान आहे. पण आव्हानांचा स्वीकार करून तुम्हाला खेळता आलं पाहिजे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. क्रिकेट आहे, डिफिकल्टीज येणार आहेत, संकट येणार आहेत आणि आपला खेळ सहजासहजी कोणाचा सोपा होत नसतो. प्रत्येकाला अवघड मार्गानेच जाऊन यशस्वी व्हावं लागतं. अर्थात श्रीधर यादव आपण आता बघायचे पहिल्या षटकामध्ये 14-15 धावा खर्च केल्या पण विकेट आली नाहीये. या षटकामध्ये विकेट जरी नाही आली तरी देखील धावा कंट्रोल करून ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण की विशाल कनसेनं जो प्रेशर निर्माण केलेला आहे बॅटिंग टीमवरती तो प्रेशर टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे. या दरम्यान आपण बघतोय ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. विकेटची संधी होती पण इथे रिस्क घेतली. पण मला असं वाटतं की ही रिस्क योग्य आहे. ही रिस्क योग्य आहे. ही रिस्क योग्य काय? चौकार मात्र आलाय. आता ही रिस्क योग्य काय? आपण खेळाडूला प्रत्येक वेळेस ब्लेम नाही करू शकत. मिसफील्ड झालं म्हणजे ब्लेम करायचं नसतं. कधी कधी त्यानं केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नासाठी त्याच्या पंखामध्ये जे आत्मविश्वास नावाची जी ताकद असते त्याला द्विगुणित करण्यासाठी कधी कधी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. त्या खेळाडून जर आपण बघतो की जो रिस्क घेतली होती बॉलवरती त्याने येण्याचा प्रयत्न जो केला होता, कॅच झाला असता तर काय घडलं असतं? कॅच झाला असतं तर काय झालं असतं? मॅचचा टर्निंग पॉईंट राहुल राठोडची विकेट आली असती. पण राहुल राठोड हा सहजासहजी जाळ्यात न सापडणारा एक रणधुरंदर आहे. पुरंदरचा धुरंदर. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅट जास्त बाहेर काढली नाहीये आणि दरम्यान निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चौकारच्या नंतर डॉट चेंडू आलाय. श्रीधर यादव देखील आपण बघतोय याच पुरंदरच्या मातीतला धुरंदर आहे. कमबॅक कसं करावं हे त्याला चांगलं माहिती आहे. श्रीधरच्या विरोधात पुन्हा एकदा राहुल राठोड. यावेळेला या शॉट चांगला आहे. विशाल कनसेनच इथे चूक केली आहे
जर असे सोपे कॅच तुम्ही जर अगदी सहजरित्या सोडत असाल तर मी म्हणेल की कुठे ना कुठे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. समोर यश दिसत असताना क्रिकेटमधली आत्महत्या करण्यासारखं आहे. दरम्यान आपण बघतोय इथे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये धावेल, एक सिंगल या चेंडूवरती मिळेल, दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. चांगलं फील्ड आपण बघतोय. श्रीधर यादवच्या गोलंदाजीसाठी खरंच त्या कमबॅक करणाऱ्या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. का माहितीये का, पहिल्या षटकामध्ये 15 धावा केल्यात, विकेट नाही आली, त्याच्यानंतर धावा जास्त खर्च केल्या. या षटकामध्ये त्याने विकेटसाठी संधी निर्माण केल्या, पण त्याचसोबत धावफलकावरती प्रेशर त्यानं वाढवलेला आहे, टिकून ठेवलेला आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत श्रीधर यादवची आहे. पण राहुल राठोड आतामध्ये एक चांगल्या सेट झोनमध्ये बऱ्यापैकी सेट झालेला आहे. पाठीमागे चूक झाली आणि इथे आपण बघतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पंचांनी नो बॉल तर दिलाय, पण त्याचसोबत इथे चौकार येतोय 22च्या स्वरूपामध्ये. येस, नो बॉल विथ 22च्या स्वरूपामध्ये. अर्थात या संपूर्णतः 5 धावा अवांतर स्वरूपाच्या आहेत. आणि धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 47 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक सुरू आहे. 47 ऑन बोर्ड. हो, या दरम्यान शॉट चांगला है, फटका देखना है. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, वासुकी बॉयज का राजा वचा दिया बाजा. राहुल राठोडच्या बॅटमधून राऊडी प्रहार, चेंडूला पाठवला सीमारेषा पार. येतोय दणदणीत षटकार. आणि या षटकारानं धावफलक पुढे, धावफलकावरती 53 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत नक्कीच धावांचा धोधो पाऊस पडलाय आणि आता पण देखील बऱ्याचशा धावा या षटकामध्ये आल्यात. बाहेर निघणारा बॉल, लेट कटचा फटका. पुन्हा आपण बघतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्लिअर होणार का? यस, क्लिअर झालीये. राहुल राठोड याही मॅच मध्ये आणि याही षटकामध्ये इथे आपण कागदावरती केवळ बघतो की या बॉलरने एवढ्या धावा खर्च केल्या. आपण कागदावरती केवळ बघतो की या बॉलरने एवढ्या धावा खर्च केल्या, 15 धावा खर्च केल्या, 22 धावा खर्च केल्या. पण आपण हे नाही बघत की त्या बॉलरनं विकेटच्या संधी किती निर्माण केल्या, त्या बॉलरच्या कॅच किती सुटले निर्माण केल्या, त्या बॉलरच्या कॅच किती सुटले. आपण हे नाही बघत. म्हणजे प्रत्येक वेळेस, आणि टेनिस क्रिकेटमध्ये बॉलरचं ऑलरेडी मरण आहे. लेग बिफोर विकेट, या विकेट, अशा प्रकारचे नियम अंमलात आणणं फार कठीण आहे. विशाल कंसे आपण बघतोय गोलंदाज मार्कवरती आहे. यापूर्वीची एक चूक त्यानं केली आहे, पण पाठीमागे एक चांगलं षटक सुद्धा टाकलेलं आहे. आणि मी म्हणाल की आता अपयश विसरून, चुका विसरून आपल्या कर्तृत्वाने संघावरती जो अंधकार पसरलेला आहे अपयशाचा, तो अपयशाचा अंधकार दूर करण्याची क्षमता इथे नक्कीच विशाल कंसेकडे आहे आणि ती गरज आहे. पण कपिल राठोड एक चांगला हिटर समोर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. वाह! आज जर बघायला गेलं चांबळी संघाकडे एक काळ असा होता की खूप चांगले बॉलर त्यांच्याकडे होते, पण एक काळ असा होता की खूप चांगले बॉलर त्यांच्याकडे होते, पण एक दोन बॉलर शॉर्ट पडायचे. पण आता जर बघायला गेलं तर मी म्हणेल की चांबळी गाववाईज टीममध्ये खूप चांगली बॉलिंग युनिट आता या अलीकडच्या या फॉर्ममध्ये बघायला मिळू शकते. बागापूरमध्ये सीझनचं पहिलं प्राइज त्यांनी मारलं होतं, चॅम्पियन्स ते झाले होते. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 58 धावा धावफलकावरती. पुन्हा सुंदर बॉल आहे, बघा मित्रांनो, एक चूक मोठी झाली म्हणजे क्रिकेटर कधी संपत नाही, एक चूक मोठी झाली म्हणजे बॉलर कधी संपत नाही. तुम्हाला विशाल कंसे होता आलं पाहिजे. स्वतःचं अपयश, टीमचं अपयश स्वतःच्या कर्तृत्वातून झाकता आलं पाहिजे. या दरम्यान आपण बघतो नो लुकिंग फ्लिक केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, बॉल कुठे गेलाय काहीच कळलं नाही. धावफलकाकडे जाऊयात. खेळाडू थोडासा मी म्हणेल की झाडामुळे कदाचित बॉल दिसलेला नसावा, हरकत नाही. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. दोन्ही धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती. 60 ऑन बोर्ड. वासुकी बॉयज या संघाची धावसंख्या आहे.
सर्वांनी बंटी शेट घाटे यांच्या मालकीचा संघ आज इथे धावांची धोधो पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय. ब्लॉकमध्ये चांगला मारा केलाय, पुढे पाठीमागे हलकंच मिसफिल्ड आहे. मिसफिल्ड नाही बनता येणार, आपण हे मिसफिल्ड नाही म्हणू शकत, कारण की बघायला गेलं तर बॉल अगदी जवळपास अलॉंग दी कार्पेट चालला होता, त्यानंतर अचानक उसळी घेणार चेंडू. त्यामुळे अशा बॉलचं जज करणं फार कठीण असतं. कधी कधी डोक्यावरून जातो, कधी साईडने जातो. त्यामुळे आपण सहजासहजी ग्राउंडच्या बाहेरून एखाद्या खेळाडूला नावं ठेवतो, पण नावं ठेवणं सोपं आहे, नाव कमावणं अवघड आहे. यावेळेला कपिल राठोड, राऊडी राठोडला इथे कमाल केली आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून पुलचा फटका शानदार आहे आणि इथे दर्जेदार येतोय षटकार. 68 धावा धाव फलकावरती. विशाल कंसेने या बॉलची इथे अपेक्षा केली नव्हती. एवढा मोठा शॉट येईल, शॉर्टफिट चेंडू होता, कमी बाउन्स होता, पण दरम्यान इथे कपिल राठोडनं इथे कमाल केली, षटकार. कपिल राठोडला तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी कास करण्याची संधी दिली तर कारण ही आहेत. एखाद्या खेळाडूला प्रीमियर लीगच्या वेळेस असतात त्यावेळेस कुणालाच तिसऱ्या चौथ्या क्रमांकापर्यंत विनाकारण कुणाला संधी दिली जात नाही. ते परफेक्ट खेळाडू असावे लागतात, परफेक्ट हिटर असावे लागतात आणि त्यांच्याकडे ते टॅलेंट असावं लागतं. यस, कपिल राठोडकडे हे टॅलेंट आहे. धावफलकावरती 68. 5व्या षटकातला एक अखेरचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये सुंदर स्टॉप आपण बघतोय. याही षटकामध्ये इथे दर्जेदार गेम बघायला मिळालेला आहे विशाल कन्सेचा. अर्थात 5 षटकांचा गेम संपला. 5 षटकानंतर धावफलकावरती 68 धावा वासुकी बॉयज संघाची. SRR संघाच्या विरोधात या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथे केलेली आहे. धावफलकावरती आपण बघतोय उर्वरित 3 षटकं तुम्हाला 14 मिनिटांमध्ये टाकायची, म्हणजे 13.47 सेकंदामध्ये. टायमिंगचं प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. जसे चेंडू आपण बघतोय, जसे टायमिंग संपेल तसं तुम्हाला उर्वरित जेवढे चेंडू असतील 7, 8, 9, 10, 5, 4, 3, 2, 1 किती चेंडू राहू द्या, तुम्हाला बॅटिंग टीमला तुम्हाला निश्चितपणे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये खेळवावं लागेल. सूचनेकडे लक्ष द्या. नवीन गोलंदाज मार्कवरती. दरम्यान आपण बघतोय शॉट चांगला आहे. पाठीमागून क्षेत्ररक्षक कावकॉर्नरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती. एक सिंगल इथे मात्र मिळालेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले कधी घ्यावा, बॅटिंग पॉवर प्ले कधी घ्यावा, मी असं म्हणेल की जेव्हा तुमचे दोन्ही बॅटर्स सेट असतील तेव्हा घ्यावा. आणि हे दोन्ही खेळाडू सेट आहेत, पण या सेट बॅटरच्या विरोधात सुधीर साबळे कदाचित अर्जुनाच्या भूमिकेमध्ये असेल. गावातले दोन्ही खेळाडू आहेत, पण या दरम्यान आपण बघतोय इथे पाठीमागे क्षेत्ररक्षक धावत आलाय. एक तर झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विशाल कंसेची चांगली फेकी. दरम्यान 2 आल्या, 2ने धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 71 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी सुधीर साबळेच्या गोलंदाजीच्या विरोधात घेतलेला बॅटिंग पॉवर प्ले कदाचित निर्णय चुकलाय की काय, पण अजूनही वेळ गेली नाहीये. अजूनही बॉलर बॅटरला सिद्ध होण्यासाठी वेळ आहे. लोअर फुलचा चेंडू पाठीमागे आपण बघतोय ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका निवडला. चेंडू लॉंग ऑन मध्ये सीमारेषा पलीकडे. कपिलच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने धावफलक पुन्हा फरार होतोय. आपण बघितलं स्लोअर बॉलचा विशेषतः गाईडलाईन पकडून टाकला होता, म्हणजे शरीरापासून खूप दूर टाकला होता चेंडू. तरी देखील आपण बघतो की आपल्या ताकदीच्या जोरावरती कपिलने इथे जागा बनवली. चौकार धावफलक निश्चितपणे पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊयात आपण आता. 75 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघतोय 7 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या आहेत. या दरम्यान फटका तर फसलाय. कुठे ना कुठे आज मी म्हणेल की एखादा खेळाडू अचानक दिवस नसतो एखाद्या खेळाडूचा. विशाल कंसेकडून 2-2 झेल सुटलेले आहेत. 2-2 झेल सुटलेले आहेत आणि मी म्हणेल की हे जे कॅचेस आहेत कदाचित मॅचचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये ठरवू शकतात. क्रिकेटमधली प्रत्येक छोटी गोष्ट तुमच्या आयुष्याला बदलवू शकते. पाठीमागे जेल टिपलाय. इथे राहुल राठोडचा खेळ संपलाय.
आणि आज आपण बघतोय साकुर्डेवरून आज लोंढे परिवार या ठिकाणी आगमन होत आहे. त्या सगळ्या लोंढे परिवारांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण बघतोय सन्माननीय राकेशजी सरलू युवा उद्योजक त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघतो या ठिकाणी मान्यवर अतिथींचं या ठिकाणी आगमन होत आहे. पुरंदर तालुका जे आहे ना ते ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये आहे. कुणाल जगताप आपण बघतोय बॅटिंगसाठी आलाय. थर्ड मॅनकडे धावणारा चेंडू, धावेसाठी धाव दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू सोबत फरार, चौकार. धावफलकाकडे जाऊयात. 80 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 6 षटकांमध्ये 80 धावा आल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन काही अंशी यशस्वी काही अंशी अपयशी, पण समाधानकारक धावा आल्यात. ही मात्र वासुकी बॉयज संघासाठी एक मजबूत बाजू आहे. 12 धावा या षटकामध्ये आल्या. टायमिंग आता पण झालेला आहे. 8.30 सेकंदामध्ये तुम्हाला उर्वरित षटकं टाकायची आहेत, हे लक्षात ठेवा. संदीप गोफणे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती आहेत. 2 हिटर मैदान शातमध्ये आहेत. बऱ्याच वेळापासून आपण बघतोय कपिल खेळतो आहे. 13 चेंडू आतापर्यंत खेळलाय आणि संघासाठी 25 धावांचं एक सुंदर योगदान दिलंय. या दरम्यान आपण ग्लान्स केला चेंडू, मिड विकेटकडे जाणारा चेंडू, एक सिंगल साठी, अर्थात आताची 0 धाव. पहिली रन शॉट दिली, त्याच्यानंतर दुसरा रनआउट झाला, म्हणजे पहिली शॉट आताची शॉट इज इक्वल टू 0. जुबेर आपण बघतो नवीन खेळाडू, निरा गावचा एक स्टार खेळाडू मैदान मध्ये. दरम्यान आपण बघतोय पाठीमागे खेळाडू आलाय, एक सिंगल बॅटची कडा. कुणाल जगताप आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कुणालनं यापूर्वी चौकार खेळलाय, पण तो देखील बॅटची एज लागून गेलाय. त्यामुळे कुठे ना कुठे आता जर मोठे स्ट्रोक लगातार खेळायचे असतील तर बॉलला मिडल करणं खूप महत्वाचं आहे. स्कोर झाला आतापर्यंत 81 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजानं आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय जाळं विणलंय आणि ते जेल टिपलाय. वा, गुड कम्युनिकेशन पाठीमागे स्लिपमध्ये बघायला मिळालं. आणि आणखीन एक धक्का आपण बघतोय, आल्या पावली इथे जुबेरचा खेळ संपलाय. संदीप गोफणे यांनी हुशारीनं जो चेंडू टाकला होता, निश्चितपणे SRR संघाला सामन्यावरती पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण करण्यामध्ये खूप महत्वाची मदत या गोलंदाजाची लागणार आहे संघाला. वासुकी बॉयज संघाला धक्का बसलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशांत माने आलाय. मध्यंतरी जर बघायला गेलं तर कपिल राठोड खूप चांगली फलंदाजी त्यानं केली होती आणि कपिल राठोड संघाचा बॅकबोन बनला होता, तो कणा बनला होता, कारण की त्यानं खूप चांगल्या प्रकारे डाव सांभाळला होता. राहुल राठोड एका बाजूने खूप चांगली बॅटिंग करत होता, तो देखील आऊट झाला. कपिल राठोड आऊट झालाय. आता राठोड आऊट झाल्यामुळे इथे राऊडीगिरी कोण करणार हा प्रश्न मोठा आहे. कुणाल आणि सुशांत बघायला गेलं तर दोघांची देखील ओळख एकच आहे की हिटमॅन आहेत आणि हार्ड हिटर आहेत. पण हिट आले तरच हार्ड हिटरला किंमत आहे. या दरम्यान आपण बघतो इथे अंगावरती चेंडू शरीरापासून वेगळा केला. सुशांत मांडे पहिल्या चेंडूवरती बरसला. इथे दरम्यान येतोय दर्जेदार षटकार. दरम्यान पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटका, पुन्हा एकदा बॉल सुटलाय आणि चौकार.
बॉल आलाय, मॅच बॉल येतोय. एक मिनिट. या दरम्यान पुन्हा एकदा शॉट चांगला आहे आणि ते खेळाडू फक्त दर्शक बनतील आणि चेंडू आपण बघतोय सीमारेषा पलीकडे. पण जे बॉल आणतायत ना त्यांच्यासाठी खरं टाळ झाल्या पाहिजेत. फोनवर बोलता बोलता महत्वाचा फोन चाललाय. आज एक ते व्हॅलेंटाईन डे आणि त्याच आयोजकांना सहकार्य खरं तर अशा व्यक्तींना मानलं पाहिजे. आणि तिकडे कोण आहेत? प्रदीप पवार अर्थात बाळा पवार तिकडे आहेत. मानलं पाहिजे अशा लोकांना. प्रवीण सनस आणि के जगताप यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी कमी नाही आहेत. आज आपण बघतोय उन्हाचा तडाखा मोठा आहे तरी देखील आयोजकांना सहकार्य करण्यासाठी आज इथे त्यांनी खूप चांगलं डेडिकेशन दिलं. आपलं सहकार्याबद्दल धन्यवाद. असंच सहकार्य राहू द्यात. मनपूर्वक धन्यवाद. त्याचसोबत शरीराची देखील थोडीशी काळजी घ्या. उन्हाचा तडाखा जास्त आहे. ऊन एवढं रखरखत होतंय. कमीत कमी सनस्क्रीन तरी लावा. आज ऊन जास्त आहे. शिवम कारकूड आपण बघतोय. या दरम्यान पाठीमागे हिट केला इनसाइड आउट शॉट. अंदाज चुकला यावेळेला पण योग्य वेळीला पाठीमागे पावलं टाकत असताना बॉलला जज व्यवस्थित केलं. धावफलक मात्र पुन्हा जाईल पुढे 2 ने. 8व्या षटकामध्ये आपण बघतोय धावफलक जाईल आतापर्यंत पुढे. धावफलकावरती 99 धावा धावफलकावरती आहेत. वासुकी बॉयज या संघाची धावसंख्या आहे. बरोबर चाललंय. दरम्यान इनसाइड एज आपण बघतोय. पाठीमागून क्षेत्ररक्षक देखील आहे आणि एक सिंगल आरामात होईल कंप्लीट. पंचांकडे बघायचं आता विकेट किपरने लक्ष वेधले पंचांकडे आणि अर्थात पंचांनी सांगितलं एक धाव शॉर्ट आहे. एक धाव शॉर्ट आहे. चला पंचांचा डिसिजन अंतिम आहे. चला सहकार्य करा. आपण एक चांगले खेळाडू आहात आणि चांगले खेळाडू बनण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे. धावफलकाकडे जाऊयात. या दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये पाठीमागे आपण बघतोय जेल टिपला आणि दरम्यान कुणाल जगतापचा इथे खेळ संपलाय. 100 धावांवरती हा आणखी एक धक्का. चला न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपण हिट चांगला केलाय. पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि बॉल फील्ड केला. वा गुड फील्ड. आणि इथे मात्र अवांतरच्या धावा येणार का? नाही, नकार. गोलंदाजाची या षटकामध्ये शुभम कारकोडची गोलंदाजाची ही आतापर्यंत महत्वाची राहिली. विशेषतः डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हर पहिल्या इनिंगमध्ये असो किंवा सेकंड इनिंगमध्ये असू द्या, डेथ ओव्हर ही डेथ ओव्हर असते कारण की हे षटक तुमचं भवितव्य ठरू शकतं. दरम्यान आपण बघतोय एक सिंगल इथे निर्माण होईल. दुसऱ्या धाव्यासाठीच प्रयत्न होणार का? यावेळेला मात्र मिसफिल्ड आहे. कधी एक चांगलं यश, कधी खराब अपयश आणि हे जीवन असंच आहे. अपयशाशिवाय यशाची किंमत चाकता येत नाही किंवा चव चाकता येत नाही किंवा आपण कंटिन्युअसली एखाद्या व्यक्तीला कंटिन्युअसली सक्सेस भेटत चाललंय तर अशा व्यक्तीला अपयशाची किंमत कळणार नाही.
आणि जो अपयशी होतोय तो कधीतरी यशस्वी होऊ द्या, त्याला इथे यश म्हणजे काय हे सांगायची गरज नसते. चेंडू सीमारेषा पलीकडे सुशांत माने आज थोडंसं मागे बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळाला, किंबहुना हाच प्लॅन संघ नायकांचा असावा कदाचित. बघा एखाद्या वेळेस धावपलकाकडे जाऊयात आपण आता. षटकांत धावपलक पुढे गेला, धावपलकावरती 109 झाल्यात आणि जिंकण्यासाठी SRR या संघाच्या अर्थात सन्माननीय रुशांत शेठ भोसले यांच्या मालकीच्या संघाला SRR या संघाला धावांचं लक्ष दिलेलं आहे. 110 धावांचं. चला विट लाईनअप मैदानच्या बाहेर. विट लाईन अप. नियम पाळा, पेनल्टी टाळा. एकशे 9 झाल्यात. 110 धावांचं टार्गेट आहे. चला SRR जेजुरी फलंदाज पाठवा. वासुकीबाई जेजुरी फिल्डिंग लावा.
SRR बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. चला खेळाडू चला आतमध्ये. खेळाडू कोणाचाही वेट करू नका. चला चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला सामना आपण सुरुवात करतोय. फिल्डिंग लावा वासुकी बॉयज संघाला सूचना आहेत. दोन षटकानंतर कधी तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता आणि 8व्या षटकाच्या अगोदर मॅचच्या आतमध्ये प्रारंभ होतो एका बिग फाईटचा. अर्थात पहिला चेंडू आपण बघितलं, विकेट किपरने डोक्याला हात लावला. अर्थात त्याला माहिती होतं की आपण किती मोठ्या यशापासून मुकलेलो आहोत. अर्थात स्वप्नील साबळे आपण बघतो एक फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती आलाय, पण त्याच्या समोर आहे अर्थात चांबळी गावचा एक हाडी. बॅट 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 बॅटले साथ नाही दिली. विशाल कंसे थोडंसं बॅटवरती हात मारताना दिसला, बॅटवरती थोडा नाराज झाला, पण त्याच्यानंतर कुठे ना कुठे नशिबाचा देखील त्याने धन्यवाद व्यक्त केला. यस, जीवन इथे यशही मिळालं, अपयशही मिळालं. अर्थात सुरुवातीला विशालला अपयश मिळालं चांगला शॉट निर्माण करण्यामध्ये, त्याच्यानंतर यश मिळालं नशिबातून वाचण्यासाठी. यस, धावपलकाकडे जाऊया. धावपलकावरती 2 धावा धावपलकावरती आहेत. 110 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक सुरू आहे. या मोठ्या विकेटचं तुम्हाला नक्कीच आता पतन नाही करता आलं, त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मॅचचं इक्वेशन कदाचित या विकेट भोवती फिरू शकतं. आपण बार होता, चांगला चेंडू आपण बघतोय, सुंदर चेंडू आहे. ही खासियत आहे स्वप्नील साबळेची. स्वप्नील साबळेची खासियत. पण पाठीमागे बघायला गेलं तर नक्कीच SRR या संघामध्ये अनेक चांगले हिटर पाठीमागे आहेत, त्यामुळे निश्चितपणे ही मॅच अगदी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. एक बिग बॅटल बघायला मिळणार आहे, कारण की भारत पाकिस्तान प्रमाणे अगदी हाय व्होल्टेज मॅच आहे. ओहो, पुढा सुंदर चेंडू आहे. दर्शनात्मक गोलंदाजी आपण बघतोय. स्वप्नील साबळेच्या विरोधात मोठे फटके मारणं हे थोडंसं कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाहीये. आम्ही कित्येक वेळा बघितलंय स्वप्नील साबळेने चांगली गोलंदाजी केली, कित्येक वेळा बघितलंय या बॉलवरती अटॅक होताना सुद्धा बघितलेला आहे. क्रिकेटमध्ये कुणीच जगजेता नाही. कधी कधी बुमराह सुद्धा खूप मार खातो, कधी कधी बुमराह खूप मार खातो, शमी मार खातो, सिराज मार खातो. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुणीच कुणाला कमी नसतो. खूप चांगला बॉल आहे.
या षटकामध्ये फलंदाजांनी आपण बघतोय कुठे ना कुठे डिफेन्सिव्ह क्रिकेटला आता इथे जास्त फोकस केला आहे. पण 8 षटकांमध्ये 110 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारायची असेल तर निश्चितपणे जास्तीत जास्त डिफेन्सिव्ह फलंदाजी ही घातक ठरू शकते. कारण की या षटकामध्ये तुम्ही डिफेन्सिव्ह खेळाल, स्वप्नील साबळेचा अजून एक षटक आहे तिथे जर डिफेन्सिव्ह खेळाल तर 6 षटकामध्ये 110 हे कठीण समीकरण आहे. त्यामुळे अटॅक करावंच लागेल प्रत्येक बॉलरवरती. किमान समाधानकारक धावा निर्माण होणं फार महत्वाचं आहे आणि इथे लढणं खूप महत्वाचं आहे. इनसाइड आउट शॉट खेळलाय. शॉट मध्ये आपण बघतोय इथे कमालीचं कौशल्य आणि दरम्यान जुबे धावलाय. वा गुड फील्ड. पण घडलंय काय ऍक्च्युअल मध्ये मुवमेंट काय घडली थोडस षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 1 नंतर SRR जेजुरी संघाची धावसंख्या आहे केवळ 4 धावा. तर येणाऱ्या 35 मिनिटांमध्ये त्यांना 7 षटकं टाकायची आहेत. जुबेर आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. बॅटर्सना इथून पुढे थोडंसं आक्रमण जास्त करणं गरजेचं आहे कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला कमी धावा जमवता आलेल्या आहेत. तो अपने हुनर को अपना हथियार बना, तो अपने हुनर को अपना हथियार बना, अपने इरादों को भी और धारदार बना. जो ख्वाब हकीकत में परेशान करते हो, जो ख्वाब हकीकत में परेशान करते हो उन्हीं ख्वाबों को तो अपना शिकार बना. लेग ग्लान्स केला यावेळी चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. विशाल कंसेचा फटका चौकार. चौकाराने धावफलक जातो पुढे. धावफलकावरती 8 धावा. धावफलकावरती 8. शॉट चांगला यावेळेला निवडलाय. वेगात चेंडू आला होता पण स्लाइस केले चेंडूला. पाठीमागे कुणाल पुला खालून पाणी वाहून गेले. धरण फुटलंय आणि तिकडे आपण बघतोय शेतीची नासधूस झाली. चौकार. नुकसान भरपाई आहे का शेतीची नासधूस झाली आहे. अर्थात नुकसान भरपाई करण्यासाठी बॉलरला मॅचला पुन्हा एकदा चांगलं यश एक दिशा देणं गरजेचं आहे. तर ही मी म्हणेल की नुकसान भरपाई तिथे होऊ शकते. अर्थात हे अपयश भरून काढण्यासाठी बॉलरला पुढच्या चेंडूवरती यश मिळवावं लागेल तर ही नुकसान भरपाई होऊ शकते. 2 लगातारचे चौकार. चांगली फटकेबाजी. यावेळेला शॉट चांगला आहे. टायमिंग केलंय. कनेक्शन खास. कपिल धावत आलाय. झेल टिपलाय. वा भाई वा. सुंदर अटेम्प्ट होता इथे आणि इथे विशाल कंसे इथे बाद झालाय. एकदा जोरदार टाळ्या कपिल राठोड साठी झाल्या पाहिजेत. यापूर्वी त्याने एक सोपा कॅच सोडला होता. एखाद्या वेळेस चूक झाली म्हणजे टॅलेंट किंवा तो खेळाडू खराब नसतो, वेळ खराब असते आणि जेव्हा वेळ खराब असते तेव्हा नक्की चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात. पण मित्रांनो असेच खेळाडू आहेत ना जेव्हा वेळ नसते, जेव्हा वेळ आपली नसते तेव्हा वेळेला आपलं बनवतात. आणि असं जर तुम्हाला करायचं असेल तर कपिल राठोड सारखं इम्पॉसिबल गोष्टींना पॉसिबल बनवता आलं पाहिजे. कुणालाही वाटलं नव्हतं हा जेल होईल. बिग विकेट डाऊन. विशाल कंसे अर्थात SRR या संघाला पहिला धक्का. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेजुरी संघाचा स्टार खेळाडू सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघितलं केवळ 4 धावांचं. त्याच्यानंतर जुबेर गोलंदाजी मार्कवरती आला. 2 चौकार आले. त्यामुळे असं वाटलं होतं की कुठे ना कुठे एक वेगळी बॅटिंग ऑर्डर, वेगळं आक्रमण बघायला मिळेल आणि पाठीमागच्या षटकामधलं अपयश पुसून टाकलं जाईल असं वाटलं होतं. पण वाटलं म्हणजे असं घडत नसतं. अर्थात बॉलर देखील त्याचं यश मिळवण्यासाठी आला. त्यामुळे निश्चितपणे जुबेर आज थँक्स म्हणेल कपिल राठोडला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयोग पाटील.
सुयोग पाटीलच्या विरोधात खेळाडू तयार. यावेळेला शॉट चांगला आहे, इथे आक्रमण सुरेख केलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. धावपट्टी वेगवान आहे, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. पंचांचा इशारा, चेंडू आरपार, चौकार. सुयोग पाटीलनं पहिल्या बॉलवरती इथे जुबेरला उत्तर दिलं. शॉपी चेंडू होता, त्यानंतर छातीवरती येणारा चेंडू इथे पुल केला आणि स्क्वेअर लेग मध्ये जागा बनवली. 4 धावांचा धावफलक पुन्हा पुढे. या षटकामध्ये आतापर्यंत 12 आल्यात, तर टोटल धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पॉवरफुल घमासान युद्ध आपण बघतोय. जेजुरीच्या विरोधात जेजुरी, SRR जेजुरी आणि त्यांच्या विरोधात वासुकी बॉयज जेजुरी. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि पॉईंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. बॉल स्टॉप होणार का? स्टॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायड. सुयोग पाटीलची एक कातील फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. 2 धावांचा धावफलक पुन्हा पुढे आणि धावफलकाकडे जाऊयात. या षटकातला एक चेंडू बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती. एक चांगली फलंदाजी आपण बघतोय सुयोग पाटीलची आणि संघाला पुन्हा एकदा एका चांगल्या सिच्युएशन मध्ये घेऊन आलाय. इनसाइड आउट पुन्हा एकदा. पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पैकी वेगवान, योग्य वेळ लावेल नकार, पुन्हा धावेसाठी होकार, पुन्हा नकार. चांगलं फील्ड मात्र बघायला मिळालं. पॉइंट कव्हर मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ संपला आणि त्यानंतर SRR जेजुरी संघाची धावसंख्या आहे 18 धावा, अर्थात 9च्या सरासरीनं त्यांनी या धावा बनवल्यात. येणाऱ्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. येणाऱ्या 30 मिनिटांमध्ये 6 षटकं वासुकी बॉयज जेजुरी या संघाला टाकायची आहेत. अर्थात 36 चेंडू बाकी आहेत आणि 36 चेंडू जिंकण्यासाठी इक्वेशन 36 चेंडू 92 धावांची गरज आहे. 36 बॉल 92, 36 चेंडू 92 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर बघायला गेलं तर नक्कीच कुठे ना कुठे बॅटर्स थोडेसे अपयशी झालेत. तेजस साबळे थोडासा शांत खेळताना बघायला मिळालाय, पण दुसऱ्या बाजूला सुयोग पाटीलनं खूप चांगल्या प्रकारे डावाला सांभाळलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती असते, जेव्हा अडचणी मोठ्या असतील, त्यावेळेला तुम्हाला सिद्ध होण्यासाठी नियतीनं सगळ्यात मोठी संधी तुम्हाला दिलेली असती. आणि अशा वेळेला स्वतःला आणि परिस्थितीला काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी जगाला दाखवून द्यायच्या असतात. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. आज इथे आत्ता नव्याने पेटेन पुन्हा, हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला, अशी कोणी भिंत नाही. येथील वादळे खेळतील तुफान, तरी वाट चालतो मी. कारण की अशा गोलंदाजांची आहेत ना मित्रांनो, तुफान येणार आहेत. राहुल राठोड एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत वासुकी बॉयज संघानं तुफान निर्माण केलंय. आता या तुफानाला रोखण्यासाठी फलंदाजांना हिमालय होणं गरजेचं आहे. पुढा सुंदर चेंडू आपण बघतोय. पुलरलेंचा चेंडू आहे, स्टॉप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. 2 लगातारचे डॉट चेंडू आलेत. एक जबरदस्त गोलंदाजी वासुकी बॉयज संघाची, पण या गोलंदाजीला फोडावं लागेल, वेळा फोडावं लागेल. पण शॉट चांगला आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आलाय. जुबेर, व्हाट अ कॅच. इम्पॉसिबल को जो पॉसिबल बना दे उसका नाम है जुबेर शेख. खरं तर कॅच नव्हता. खरं तर हा कोणता खेळाडू असता तर स्टार्ट उशिरा घेतला असता. स्टार्ट जर उशिरा घेतला असता, बॉल जज करणं सुरुवातीला महत्त्वाचं असतं. आणि अशा मुवमेंटला जर बघायला गेलं तर स्टार्ट ज्यावेळेस उशिरा खेळाडू करतो ना, त्यावेळेस बॉल पायापुढे पडतून मागे निघून जातो. पण जुबेर शेखनं चेंडूचा जो व्यवस्थित अंदाज लावला, त्यानंतर लवकर केलेला स्टार्ट कॅच होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा झाला. स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे, स्टार्ट होणं फार महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षण असू द्या, गोलंदाजी असू द्या, जेव्हा जेव्हा मॅच अगदी संपली आहे, मॅच पूर्णतः वेळ निघून गेली आहे असं वाटतं ना मनाला, पण तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी सुरू करण्याचा, अर्थात स्टार्ट करण्याचा आपल्याकडे खूप मोठा चान्स असतो. अर्थात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम कारकुड मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि SRR जेजुरी संघाला इथून पुढे एक स्टार्ट करता येऊ शकतो चांगल्या फलंदाजीचा. लगातार 3 बॉल डॉट आलेत. राहुल राठोडच्या राऊडी कामगिरीसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, अर्थात हा चेंडू देखील डॉट आलाय. या दरम्यान फुललेंचा चेंडू आपण बघितला, स्वीप काहींशी एक सिंगल या चेंडूवरती. धावफलक जातो पुन्हा 1 पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 19 साल्यात इक्वेशन मध्ये बदलाव, अजूनही 91 धावांची गरज आहे.
अजूनही 91 धावांची गरज आहे. तिसरं षटक सुरू आहे. धावांना लागलेला ब्रेक. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आहे. सुयोग पाटीलला थांबवलाय. राहुल राठोड आज इथे एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. एक वेगळी चमक तो निर्माण केली आहे. पण अजूनही फलंदाजांना त्यांची लय गवसलेली नाहीये. हताश करणारी कामगिरी आपण बघतोय. हताश न होता, नाराज न होता, पुढे आगेचूक करणं महत्वाचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू. राहुल राठोडची गोलंदाजी. इथे फलंदाजांच्या तो अक्षरशः मनाशी खेळलाय. मनाशी खेळलाय. कधी वेगवान चेंडू, कधी फुलर लेनचे चेंडू, कधी गुड लेन स्पॉटवरचे चेंडू, कधी कमी गतीचा चेंडू. आणि हे मानसशास्त्र आहे. हे मानसशास्त्र आहे मित्रांनो. याला सायकोलॉजिस्ट म्हणतात. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटर हा सायकोलॉजिस्ट असतो. प्रत्येक क्रिकेटर मी म्हणेल की छोटा मोठा सायकोलॉजिस्ट असतो. आणि का माहिती आहे का, सायकोलॉजीमध्ये काय सांगितलंय, सायकोलॉजीमध्ये मनातलं ओळखता येत नाही, कुणालाच ओळखता येत नाही सायकोलॉजीमध्ये. पण सायकोलॉजीमध्ये वर्तनाचा अभ्यास करून पुढे तो व्यक्ती काय करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय चाललंय याचा अभ्यास केला जाऊ शकतो आणि याचा अंदाज बांधता येऊ शकतो. शुभम करकोडचा चांगला फटका आहे. ताकदवान फटका. पाठीमागे क्षेत्ररक्षक. सिंगल या चेंडूवरती. बंटी घाटे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती आहे. पाठीमागच्या सगळ्याच गोलंदाजांनी येणाऱ्या नवीन बॉलरसाठी एक आत्मविश्वासाची वाट निर्माण करून दिली आहे. बंटी घाटे त्याच वाटेवरती सुंदर काम करतोय. सुयोग पाटील एक घातक खेळाडू आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण बघतोय. फेकी वेगवान केली आहे. इथे मात्र गरज होती का. इथे पुन्हा धावेचा कॉल. अचानक बॉल उसळला. पुन्हा दरम्यान धावफलक जाईल पुढे. धावफलकाकडे जाऊयात. 2 धावा आतल्या चेंडूवरती आल्या. 2 ने धावफलक पुढे. धावफलकावरती 22 झाल्यात. इक्वेशन मध्ये पुन्हा बदला होतोय. व्हाईट बॉल. अवांतरची धाव आपण बघतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अजूनही SRR जेजुरी संघाला योग्य ट्रॅकवरती येता आलं नाहीये. योग्य ट्रॅकवरती येण्यासाठी मी म्हणेल मित्रांनो जास्त नाही पण 2 फटके पुरेसे आहेत. यावेळेला शॉट चांगला आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक. बॉल फरार झालाय. हाताला स्पर्श करत असताना आणि दरम्यान चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. मैच में कुछ भी हो सकता है, कभी भी हो सकता है और हो सकता है ये अपने दिल को समझाना जरूरी होता है. षटकार. धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 29 झालेत आणि इक्वेशन जिंकण्याचं अजूनही 81 धावांची गरज आहे. अजूनही 81 धावा आणि SRR संघाच्या विकेट्स बऱ्यापैकी शिल्लक आहेत. त्यामुळे निश्चितपणे मॅच मध्ये काय होईल हे आता सांगणं थोडंसं कठीण आहे. त्यावेळेला आपण तो पायावरती चेंडू ग्लान्स केला. पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आला. कपिल राठोड चेंडूशी थोडीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठी केलेलं पालायन आणि दरम्यान इथे गडबड गोंधळ. ओहो बचावला शुभम कारकोड. नशीब बलवत्तर होता आज इथे त्याचं. 2 ने धावफलक पुढे गेला. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. धावफलकावरती आहेत 31 धावा. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. या षटकातले जर बघायला गेले तर अजूनही 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. हळूहळू आपण बघतो या षटकामध्ये SRR जेजुरी संघ सामन्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा बॅटची इनसाइड एज आहे. चेंडू जागेवरती थांबलाय. अर्थात धावा आली नाहीये. अजून एक मोठा हिट निश्चितपणे या षटकामध्ये खूप महत्वाचा आहे. मॅचमध्ये जी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी आहे SRR जेजुरी संघाचं थोडीशी कमी झाली आहे. पण जसजसे मोठे फटके येतील तसे तसे त्यांचं देखील मॅचमध्ये पुन्हा एक मोठं कमबॅक होऊ शकतं आणि हे कमबॅक महत्वाचं आहे. यावेळेला शॉट चांगला आहे. टायमिंग केलंय. कनेक्शन खास आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. जुबेरच्या डोक्यावरून यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला. लॉफ्टेड ड्राईव्ह. षटकार. 37 झाल्यात आणि मॅच मध्ये इक्वेशन बदललंय. पहिल्या 4 षटकामध्ये अर्थात 18 मिनिटांमध्ये 4 षटके टाकलेली आहेत. 22 मिनिटांमध्ये उर्वरित 4 षटके टाकायचे.
इक्वेशन मॅचचा आपण बघूया. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू आणि इक्वेशन 24 बॉल, अर्थात 4 षटकामध्ये 73 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये 73 धावांची गरज है. हर मुश्किल को आसान बना दे हौसला, हर मुश्किल को आसान बना दे हौसला, ठोकर खाकर भी मंजिल को पा ले हौसला, हारने वालों के साथ छोड़ कर चल, हारने वालों का साथ छोड़ कर चल, जीत की राह पर बस चलता ही चल, हौसला. हॅलो, आणि नवीन आलेल्या संघांना सूचना आहे, आपण नाव नोंदणी करायची. नवीन आलेल्या संघांनी नाव नोंदणी करा. बिना नाव नोंदणीचे संघ खेळून दिले जाणार नाहीत. चोवीस 73 बरोबर ना. 24 चेंडूवर 73 धावांची गरज आहे. नक्कीचपणे अजूनही मॅच मध्ये शक्यता आहे तशा मित्रांनो. राहुल राठौड़ यापूर्वी एक सुंदर गोलंदाजी केली आहे, पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आहे. कुछ नहीं ये बस धुएं और साये है, कुछ नहीं ये बस धुएं और साये, आज हम भी खुद को आजमाने आए हैं, झुकना अपनी किस्मत में कब लिखा था, झुकना अपनी किस्मत में कब लिखा था, आज हम भी तूफानों से आंख मिलाने आए हैं. वाह भाई वाह. बॉल सीमारेषा पलीकडे समालोचन कक्षेला दिलेली मानवंदना आणि इथे शुभम कारकुड इथे बाहुबली ठरलाय. षटकार येतोय. मॅच इक्वेशन बदलतंय, अर्थात 23 चेंडू आणि 67. 24 चेंडू 67. या फटक्यानं अक्षरशः मॅचचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. बाहुबलीचं ताकद आहे, उंची आहे आणि खेळामध्ये ती उंची आहे, हे महत्वाचं आहे. ओहो, पुन्हा एकदा. यस यस, ये बाहुबली नाहीये, ये बाहुबली नाहीये, शायद बाहुबली का बाप आहे. आणि मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? मराठीमध्ये खवीस म्हणतात का? यस, षटकार. खूप सुंदर फटका बघायला मिळाला. 2 षटकारांनी आपण बघतोय बॉलिंग टीमचं जे टेम्परेचर होतं ना, जे शांत टेम्परेचर होतं ते पेटायला भाग पाडलेलं आहे. 2 लगातारचे षटकार राहुल राठौड़च्या विरोधात. इथे शुभम कारकुड राउडी ठरलाय. ओहो, ये भैया, ये क्या है, ये क्या है, ये गजब चल रहा है, ये जादू हो रहा है. शायद कुछ कहना मुश्किल है थोड़ा सा. अब तो पूरा का पूरा मेरा माइंड ब्लैंक कर दिया इस खिलाड़ी ने. लगाव आणि या सलगच्या 3 षटकारांसाठी शुभम कारकुड यांच्यासाठी एक बक्षीस येत आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं बक्षीस. हे बक्षीस येत आहे एका दमदार व्यक्तिमत्वाकडून, अर्थात युवा उद्योजक सन्माननीय राकेश शेठ सरलू यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बक्षीस आहे. लगातार 3 आलेत. 4था येणार का, 5वा येणार का, 6वा येणार का? 6 मारले तर 3000 रुपयांचं बक्षीस राकेश शेठ सरलू यांच्या माध्यमातून. हे 1000 वेगळे, पुन्हा 3000 वेगळे, टोटल 4. राकेश शेठ सरलू खेळून या दरम्यान वेगवान पाट्यावरून क्षेत्ररक्षक आलाय. ओहो, जुबेर शेख खूप चांगलं फील्ड केलंय. योग्य थ्रो, वाह, गुड फेकी. ही फेकी गरजेची होती, कारण की जर बघायला गेलं तर शुभम कारकुड स्ट्राईक वरती येऊ नये, यासाठी स्ट्राईक रोटेट होऊ नये, यासाठी विकेट कीपरकडे थ्रो होणं महत्त्वाचं होतं. अर्थात जुबेरचं एक चांगला थ्रो. मॅचचं इक्वेशन पुन्हा बदललंय. इक्वेशन कडे जाऊयात आपण आता. 20 चेंडू 54. बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. राहुल राठौड़ हलक्या आधी कमबॅक करतोय, पण सुयोग पाटीलला देखील आता कातील बनावं लागेल स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या बॅचसाठी आणि यस स्वतःच्या संघाचं स्वप्न साकार करण्यासाठी. 19 बॉल. शिवम यांच्या प्रत्येक षटकासाठी निखिल शेठ कुदळे यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं बक्षीस. धावेसाठी पुन्हा कॉल, धावांची धाव, गडबड गोंधळ आणि धावफलक पुढे गेला. किती आल्या? 3 आल्या टोटल. 3 ने धावफलक या षटकामध्ये बराचसा पुढे गेलाय. आणि इक्वेशन कडे जाऊयात आपण आता. 18 बॉल 51 धावांची गरज. 18 बॉल 51 झालं. किती 59 झाले ना? बरोबर आहे.
59 झाल्यात. 18 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. अठारह चेंडू 51 धावांची गरज. यकी कर तू बदल सकता है अपनी किस्मत की लकीरों को. यकी कर तू बदल सकता है अपनी किस्मत की लकीरों को. लिखने वाले खुद ही लगते हैं आजकल अपनी तकदीरों को. स्वतःचं नशीब, स्वतःची तकदीर स्वतः घडवण्यासाठी इथे SRR संघ तयार आहे. पण त्यांच्या विरोधात एक मिस्ट्री स्पिनर स्वप्नील साबळे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली आहे. अर्थात इक्वेशन कडे जाऊयात आपण आता. 16 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे. 16 मिनिटांमध्ये 3 षटकं. आता बघायचंय. खरं तर आत्मविश्वास आलाय दोन्ही खेळाडूंना, कारण की पाठीमागच्या षटकामध्ये खूप चांगली फटकेबाजी झालेली आहे. आणि जेव्हा पाठीमागच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी होत असते तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा लगोलग मी म्हणेल की बॅटिंग पॉवर प्ले घोषित केला पाहिजे. पाठीमागे पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं कपिल राठोड, राहुल राठोडनी चांगली फलंदाजी केली होती. आत्मविश्वास त्यांचा वाढला होता. त्यांनी लगोलग बॅटिंग पॉवर प्ले घोषणा केली. आणि मी म्हणेल की जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हाच बॅटिंग पॉवर प्ले घेतला पाहिजे. 18 बॉल शिल्लक आहेत. 51 धावांची गरज आहे. पहिला बॉल आक्रमण झालंय. आक्रमण बेहतर है. ये खिलाड़ी गजब का है. और इस बार शानदार छक्का, छक्के से ऊपर छक्का है. ये कमाल का छक्का है. सत्रह गेंदे बाकी है. अगर गेंदे बाकी है 17 और ये 2 खिलाड़ी काफी ज्यादा खतरा है. बन चुके हैं अपने टीम के लिए बेहतर खिलाड़ी और अगले टीम के लिए अब खतरा बन चुके हैं. इक्वेशन में बदलाव आ चुका है. अब देखना होगा 17 गेंदे और रन कितने हैं. 45 चाहिए. 17 में 45. हिटमैन खेल रहा है. ये हिटमैन है. ये सुपर हिट खिलाड़ी है मैदान के अंदर. ये गजब का मैच है. माहौल बना दिया इन पिछले 4 छक्कों की वजह से. 3 छक्के आए थे शुभम कारकुट के बल्ले से. बाद में शुभम के बल्ले से, सुयोग के बल्ले से एक आया है. अब देखिए कुछ भी हो सकता है क्योंकि मैच का रुख बदल दिया इस छक्के ने. ये देखिए अपर कट. अब पॉइंट के ऊपर से खेला है. शॉट गजब का सिलेक्ट किया है. अब देखना यह होगा कि बॉल बाउंड्री लाइन के है अंदर या नहीं. लेकिन 2 रन आराम से बन चुके हैं. अच्छा फील्ड है. टीम के 2 रन डिफेंड किए. ये अच्छा फील्ड है. यही जरूरी होता है क्रिकेट में. देखिए आपको हाफ चांस को सक्सेसफुल चांस में कन्वर्ट करना यह जरूरी होता है. 2 रन आए. 2 की वजह से स्कोर की अब कहानी बदल चुके हैं. 16 गेंदे और 43 रनों की जरूरत है. 43 रनों की जरूरत. स्वप्निल के बनाम सुयोग एक अच्छा गेंदबाज. इस बार देखिए लेग ग्लांस किया. बॉडी की लाइन के ऊपर आती हुई गेंद स्क्वायर लेग में जगह बनाने की कोशिश थी. दूर से खिलाड़ी भागे. कुणाल जगताप. अच्छा थ्रो था ये. पीछे कवर भी अच्छा है. सिंगल बना और 15 गेंदे बाकी और 42 रनों की जरूरत है. अभी के 2 बने यानी कि 41 पाहिजे तिथून पुढे. 15 बॉल 41. यस सॉरी फॉर दॅट. टप्पा पडल्यानंतर विकेट कीपरनं कॅच सोडली की मॅच सोडली. हे कुणी सांगू शकत नाही. हे एकच व्यक्ती सांगू शकते. कदाचित परमेश्वर. आणि परमेश्वराच्या मनात काय हे कुणालाच माहिती नाहीये. दरम्यान फणसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न घडलाय. काय नेमका ऍक्च्युली स्वप्नील साबळे मित्रांनो, भले त्याच्यावरती तुम्ही किती मोठं आक्रमण करा, किती त्याला प्रेशराईज करा, पण जेवढा स्वप्नील साबळे प्रेशरमध्ये जाईल ना तेवढाच तो अधिक चमकदार बनतो. आणि हा कोहिनूर आहे. ही त्याची खासियत आहे स्वप्नील साबळेची. पण शॉट चांगला है. गजब का शॉट. कलाई को इस्तेमाल किया. दर्शकों को यहाँ पे खुश कर दिया क्योंकि यह खिलाड़ी सुयोग पाटिल सबसे कातिल. इस बार शानदार छक्का. कैच छोड़ा या मैच छोड़ा, अब कहीं ना कहीं उस क्वेश्चन के ऊपर हमें चर्चा करनी जरूरी होगी क्योंकि शायद अगर वो देखा जाए
आणि 11 मध्ये 2 षटकं टाकायचे आहेत. येस 11 मध्ये 11.50. थोडंसं स्पीडअप करा. बॅटिंग पॉवर प्ले घेतला, घोषित केला, फायद्याचा ठरला. चांगल्या धावा आल्या या षटकामध्ये. आणि इक्वेशनकडे जाऊयात आपण आता. 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू 12 चेंडू 35, 12 बॉल 35, 12 चेंडू 35. काय होईल आणि हे होऊ शकतं का? आणि असं पुरंदर प्रीमियर लीग मध्ये यापूर्वी झालंय. शुभम कारकोडच्या प्रत्येक षटकासाठी निखिल कुदळे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस. ऍक्च्युअल मध्ये घडलंय काय? पण राहुल राठोड पाठीमागे मला वाटतं काही टप्पीकडून कॅच आला होता, त्यानं लगेच नकार दिला, हा कॅच नाहीये. आणि ही प्रामाणिकपणा खूप महत्वाची आहे, विशेषतः क्रिटिकल मुवमेंटमध्ये. तुम्हाला जेव्हा जिंकायचंय तेव्हा बऱ्यापैकी आपण खेळाडू बघतो चिडतात, काही करून चिडतात आणि जिंकतात. पण अशा मुवमेंटला प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. इस बार शॉट अच्छा है, खिलाड़ी पीछे से भाग के आया है. अब देखिए कैच को पकड़ा शान राठौड़ ने, अपनी टीम की शान रख ली है. शान बनाए रखने का काम इस बार शान राठौड़ ने किया है. ये कैच भी इंपॉर्टेंट था क्योंकि इन दोनों बल्लेबाजों ने कहीं ना कहीं मैच का रुख तो बदल दिया था, अपने खिलाड़ियों का हौसला बढ़ाया था. और एसआरआर जेजुरी टीम का जो जीतने का जो सपना था, जो ख्वाब था, उसको बनाए रखने का काम शुभम ने किया था. शुभम कारकोड तो फिलहाल आउट चुके, बाहुबली आ चुके, शायद अमरेंद्र बाहुबली आउट हो चुके और महेंद्र बाहुबली की मैदान के अंदर एंट्री हो चुकी है. आशीष कदम एक ताकतवान खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं और मैच को फिर से एक बार एसआरआर टीम के तरफ लेकर जाने के लिए उनको हौसले के साथ बढ़ना पड़ेगा आगे. जुबेर एक अच्छे गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर है. दोनों टीम्स के ताकत के बारे में बात करेंगे तो कोई किसी से कम नहीं है. 10 चेंडू 35. ओहो, वेगवान चेंडू आहे, भरधाव वेगाचा चेंडू आहे, कमालीची गोलंदाजी आहे. जुबेर आहे ना मित्रांनो, आज नीरा गावातून बिलॉंग करतोय आणि आज एक जुबेर, आपण एखादा खेळाडू चांगला खेळला की नक्कीच गावचं नाव घेतो, या गावचा खेळाडू आहे. पण जेव्हा नीरा गावचं नाव घेतं तेव्हा मात्र या खेळाडूंचे चेहरे समोर येतात. ओहो, सुंदर चेंडू आहे, ब्लॉक होल मारा, नाही थ्रो केला. प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि मी म्हणेल हॅट्स ऑफ माझ्याकडून जुबेरसाठी. कधी कधी काय वाटतं की अशा मोमेंटला विकेट येणं महत्वाचं नसतं, तर धावा अडवणं महत्वाचं असतं. आणि जे जास्त धावांचं प्रेशर आहे ते टिकून ठेवणं किंवा डोंगर टिकून ठेवणं, यासाठी ओव्हर थ्रो हे अशा वेळी नाही केलं पाहिजे. जेव्हा विकेट गरजेची असते तेव्हा तुम्ही निश्चितपणे थ्रो केला पाहिजे. जेव्हा धावा डिपेंड करायच्या तेव्हा थ्रो थांबणं गरजेचं आहे. याला शॉट चांगला आहे, शॉट पिच चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. फटका क्लासिकल होता, कातिल होता, कारण की हा शॉट पाटीलचा होता. षटकार दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होतोय सन्माननीय राडा या नावाने परिचय असणारे पुरंदर तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर सन्माननीय प्रतीक पांगारकर यांच्या ठिकाणी मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. षटकार धावफलक पुढे गेलाय, धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच आठवा, विराट कसा खेळला होता, सामना कसा खेचून आणला होता, ते सगळं आठवा. आता तिथे कुणाला तरी विराट कामगिरी या विराट मुवमेंटला करावी लागेल. मॅच बन सकता है. ओहो, यावेळेला बघायचे मनगटामध्ये जादू तर होती, बॉल उंच तर गेलाय, बंटी काटे पाठीमागे आहे, जेल टिफलाय आणि मॅच मध्ये इथे आता एसआरआर जेजुरी संघाला जास्त येऊ न देता त्यांना कुठे ना कुठे बॅकफूट वरती ढकललाय. हा कॅच मध्ये होता. जुबेर शेखची गोलंदाजी महत्वाची ठरली. 12 बॉल 35 ची मॅच. आता या षटकामध्ये खूप कमी धावा त्यानंतर खर्च केल्या, महत्वाच्या विकेटही घेतल्या, अर्थात केवळ खर्च केल्यात
7 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचंय. 7 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुधीर साबळे आलाय. मॅन फ्रॉम दालेवाडी. जुबेर शेखनं मी म्हणेल की या षटकामध्ये जे मोठे यश संपादन केलं ते यशासाठी त्याच्या जिद्दी गेमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की हे षटक वासुकी बॉईजसाठी मॅच विनर होत आहे किंवा असेल आहे म्हणता येणार नाही, कारण की मॅच संपत नाही तोपर्यंत. मावडी सनरायझर संघाचे संगणक आपण इकडे लगेच या. अर्जंटमध्ये काम आहे, या लगेच. शॉट चांगला गॅपमध्ये येणार का? 200 रक्षक धावता जेव्हा चाकांतानं बॉल नाही थांबला, फरार झालाय चौकार. पहिल्या मॅच मध्ये इथे आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये यहाँ पे अब सबको चौका दिया क्योंकि ये गजब का चौका था. ऑन ड्राइव का स्ट्रोक, 2 खिलाड़ी भाग रहे थे गेंद को स्टॉप करने के लिए, बंटी घाटे और लेकिन नहीं गेंद रुक पाई. चौका आ दिया. 5 में 24 चाहिए. 5 में 24 चाहिए. 6 में 28 चाहिए थे. सहदेव के खिलाफ इन 2 बल्लेबाजों ने कहीं ना कहीं मैच को फिर एक बार कड़ा करने के लिए अब ये 2 बल्लेबाज खड़े हो चुके हैं. क्या ये हो सकता है? क्या ये हो सकता है? अब कहना थोड़ा सा मुश्किल है. एक अच्छे ऑलराउंडर है सहदेव राठौड़. गेंद को ऊपर खेला है, पीछे बंटी घाटे. एलिमिनेशन काफी कम है और यहाँ पे कैच को पकड़ा. बघायला गेलं तर नक्कीच राहुल राठोड आज त्यांच्या लँग्वेजमध्ये सहदेव राठोड यांना सल्ला देत आहेत. पण सल्ला देण्यासाठी त्यांनी कोड वर्ड वापरलाय, कदाचित कोड लँग्वेज वापरली. पण त्यांना हे विसरून चालणार नाही की निश्चितपणे सुधीर साबळे त्यांच्याच गावचे आहेत, त्यांची भाषा कळते. आणि महेंद्रसिंग धोनी एक किस्सा त्यांचा सांगतो. एका मुलाखतीमध्ये बांगलादेशच्या विरोधात खेळत असताना ते सांगतात की बॉलर विकेट कीपर गाईड करायचा बॉलरला की हे बॉल टाक ते बॉल टाक बंगाली भाषेमधून. त्यानंतर महेंद्रसिंग धोनींना बंगाली आधीपासूनच यायची, माहिती होती. त्यामुळे कोणता बॉल टाकणार हे महेंद्रसिंग धोनींना माहिती होतं. त्यामध्ये त्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने खूप चांगली फलंदाजी केली. आणि त्यानंतर एक जोक चालला होता बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये. त्यानंतर मॅच संपल्यानंतर जेव्हा रिॲक्शन बघितली महेंद्रसिंग धोनी यांची, त्यानंतर त्यांचा कॅप्टन असं म्हणाला, त्यांचा खेळाडू म्हणला होता याला खूप चांगली बंगाली येते. आणि त्यावेळेस मी म्हणेल की भाषेचं ज्ञान असतं खूप महत्त्वाचं असतं. कधी कोणत्या गोष्टीचा कधी फायदा होईल हे आपल्याला सांगता येत नाही. सहदेव राठोड आपल्या अनुभवाचा आणि आपल्या कौशल्यांचा इथे योग्य ताळमेळ साधतोय मॅचला आपल्या बाजूने, अर्थात आपलं यश टिकवून ठेवण्यासाठी. हे साधारण जेजुरी संघ कुठे ना कुठे असं वाटलं होतं, पहिल्या चौकार आला होता, मॅचमध्ये पुन्हा कमबॅक होईल का असं वाटलं होतं. पण सहदेवच्या विरोधात वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. टायमिंग केलंय श्रीधरच्या बॅटमधून, स्ट्रोक चांगला आहे, बॉल फरार झालाय 6 धावांसाठी. पण मॅच अजून बरीचशी लांब आहे. दोन चेंडू 18 धावांची गरज. शॉट चांगला आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक आहे कुणाल जगताप. चांगलं फील्ड. 1 बॉल 17. आणि वासुकी बॉईज संघानं जवळपास मॅचला मी म्हणेल की आपल्या खिशात घातलंय. पण हा फुलस्टॉप नाहीये. चला मावडी सनरायझर्स संगणक चला, महत्वाचं काम आहे, लवकर या. मावडी सनरायझर्स दरम्यान चांगला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल. शेवट गोड करायचा प्रयत्न होता आणि चौकार. आणि चला मावडी सनरायझर्स टॉससाठी लगेच चला. शुभम कारकुड आपण या. शुभम कारकुड आपण जे सलग 3 षटकार मारले होते आणि त्यासाठी सन्माननीय राकेशजी सरलू. चला आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय केंच्या मोबाईल शॉपिंग यांच्या वतीने. आपण बघतोय एक आकर्षक नेकबँड आणि त्यासोबत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आकर्षक ब्रँडेड कॅप अशा स्वरूपाचं मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप आहे. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू
मॅच